जगत असताना चांगलं जगा, जीवन जगत असताना नाही का धन पैसा संपत्ती आज नाही उद्या कमवता येईल, पण धन पैसा संपत्ती याला सर्वस्व मानू नका. एक उदाहरण तुमच्या करता सांगते, महिलांकरता. एका गावामध्ये दोघी सासू सुना, तिचा नवरा दिवसभर कामाला जायचा, दोघीच घरामध्ये असायच्या. आणि नवरा कामाला गेला की आताच्या काळामध्ये एक सुनबाई पण एका सासूला सांभाळायला तयार होत नाही, अजिबात नाही. तिकडे राहा म्हणते, माझ्यात थांबायचं नाही. मग नवरा कामाला गेला, गॅस एकच, किराणा एकच, पण सासूचा स्वयंपाक झाला का मग सुनेने करायचा, आणि सुनेचा झाला का मग सासूने करायचा. आजूबाजूच्या बायका म्हणायच्या, अगं काय एक सासू, काय लागतं तिला, म्हातारी झाली आता, अर्धी भाकर खाते, थोडीशी भाजी खाते, आणि एखादी भाकर एक्स्ट्रा केली तर काय फरक पडतो ग तुला. पण ती सुनबाई कोणाचंच ऐकत नव्हती. बिचारी सासू म्हातारी झाली, चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, तिची ती करायची, खायची, झोपायची. असं करता करता एक दिवस तिची सासू गेली कळताना. सासू गेल्यानंतर सुनबाईनं जे रडायला सुरुवात केली, तिच्या रडण्यामुळे सगळा गाव गोळा झाला. आजूबाजूचे सगळे पाहुणे मंडळी, नातेवाईक मंडळी सगळी आली, आणि सगळी आल्यानंतर त्या सुनबाईनं अशी रडायला सुरुवात केली का सासूबाईच्या कमरेला मिठा मारून मारून ती सुनबाई रडायची. आजूबाजूचे पाहुणे लोक कौतुक करायचे, काय सुनबाई, काय सुनेचं आपल्या सासूवर प्रेम असेल, अजूनपर्यंत इतकं प्रेम आणि इतकं प्रेम असणारी सून सासूवर, अशी सून अजूनपर्यंत कधी बघितली नाही. सगळे नातेवाईक लोक कौतुक करत होते. पण ज्या आजूबाजूच्या बायका त्या सासूचे हाल बघत होत्या ना, त्याच्यातली एक बचत गटाची अध्यक्ष उठली. ती म्हटली, काय ग, जिवंतपणी सासूला कधी तुकडाभर भाकर खायला दिली नाही, आणि मेल्यानंतर जगाला दाखवण्याकरता सासूच्या कमरेला मिठ्या मारून मारून रडते, अगं कशाला खोटं खोटं प्रेम दाखवते. ती सुद्धा उठली, ती म्हटली, बघा मी रडते म्हणजे माझं काही सासूवर प्रेम नाही, मी रडते म्हणजे माझा काही सासूवर जीव नाही. म्हटली, मग रडते कशा करता. म्हटले, कसं आहे ना, आमच्या आत्याबाई गेल्या, पण त्यांच्या कपाटामध्ये त्यांचे दागिने, त्यांचा पैसा भरपूर असायचा. ते दागिने, ते पैसे आत्याबाई नेहमी कपाटात ठेवायच्या, आणि कपाटाच्या चाव्या रात्रंदिवस कमरेलाच घेऊन फिरायच्या. म्हणून आमच्या आत्याबाई मेल्यापासून मी शोधते का त्यांनी चाव्या कमरेच्या नेमका कुठल्या कोपऱ्याला ठेवल्या. ते सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. एखाद्या सासू करता एखादी सुनबाई रडते. सुनीचं रडणं, मुलीचं रडणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात, जीवन जगत असताना ती सरस्वती माता, लक्ष्मी माता प्रसन्न जर करून घ्यायची असेल तर आपल्याला तिची भक्ती करावी लागेल. एकनाथ महाराज म्हणतात, अंबे जगदंबे, तू तुझ्या 9 अवतारातल्या अवतारावरून तू तुझे मूळ रूप बदललेस. तू तुझ्या भक्तासमोर एका स्त्री रूपाने आलीस. ही स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून पुंडलिकानं फेकलेल्या विटेवर उभी असलेली माझी विठ्ठाईच अनादी काळापासून भगवतीच्या रूपाने या जगामध्ये प्रगट झाली. अभंगाचे प्रथम चरण. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका बोध परडे घेवोनी हाती, बोध परडे घेवोनी ज्ञानाचा पासळती, बोध ज्ञानाचा पासळती, बोध ज्ञानाचा पासळती, बोध ज्ञानाचा पासळती, बुध बुध भक्त नाचती, बुध बुध भक्त नाचती, बोधळा येई वो जगदंबे, बोधळा येई वो जगदंबे, भक्त नाचती, बुध भक्त नाचती, बोधळा येई वो जगदंबे, बोधळा येई वो जगदंबे. वा. अनादि अंबिका भगवती, बोध परडी घेवनी हाती. अनादी काळापासून ती देवी माता या जगामध्ये प्रगट झालेली आहे. म्हणून त्या देवी माता या जगामध्ये आल्यानंतर आपल्याला तिच्या नावाचा गोंधळ घालायचा आहे. सुवेळ सुदीन तुझा गोंधळ मांडीला, वैराग्याचा वर
निरुते घटस्थापिला घालून सिंहासन निरुते घटस्थापिला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा उदो बोला कृष्णबाई माऊलीचा उदे गांबे उदे गांबे उदे गांबे उदे बोला अंबाबाईचा महालक्ष्मीचा आई काशाईचा उदे गांबे उदे आई भवानी तुझ्या कृपेने तारीसी भक्ताला महिमा तुझी माऊली तारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी तिच्या नावाचा आपल्याला गोंधळ करायचा आहे. तिच्या नावाचं तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला जागरण करायचंय. ज्या टायमाला ही देवी माता या जगामध्ये आली ना, ती आली तिला येण्याचं एकच कारण आहे, मोहमहिषासुर मर्दना लागून राक्षसांचा नाश करण्याकरता, राक्षसांचा नायनाट करण्याकरता या देवीने या जगामध्ये अवतार घेतलेला आहे. एका राक्षसानं भगवान महादेवांची तपश्चर्या केली, खूप तपश्चर्या केली. तो राक्षस भगवान महादेवांचा लाडका शिष्य बनला. भगवान महादेवांनी त्याला आपल्या जवळ ठेवलं. त्याला गुरु तुमची काहीतरी मला सेवा करायची, काय करशील? भगवान महादेवाने सांगितलं, मला सगळ्यात जास्त काय आवडतं तर भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. तू काय करायचं? मी सकाळी उठलो, माझं स्नान झालं का तू माझ्या करता एक मेलेला माणसाचं ताजं भस्म तू माझ्या करता आणायचं. भस्मासूर म्हटला चालेल. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, या विश्वामध्ये माणसंच मरेना. भस्मासूर जायचा, परत यायचा. भस्मासुराने सांगितलं, गुरुदेव एकही माणूस या जगामध्ये मरत नाही, भस्म आणायचं कुठून? भगवान महादेवानी त्याला वरदान दिला, मला रोज भस्म लागतं ना, मग तू असं कर, ज्या दिवशी भस्म मिळणार नाही त्या दिवशी जंगलामध्ये एखादा माणूस दिसला, त्याच्या डोक्यावर तू हात ठेवायचा आणि त्याचा भस्म करायचा. भगवान महादेवाने त्याला वरदान दिलं, तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याचा भस्म व्हायचा. म्हणून महादेवाने त्याचं नाव भस्मासूर असं ठेवलं. तो भस्मासूर एक दिवस उन्मत्त झाला की अरे या जगामध्ये मला कुणापासूनच भीती नाही, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याचा भस्म होणार. पण ज्या भगवान महादेवांनी मला वरदान दिलंय ना, ते भगवान महादेव कधीही माझ्या डोक्यावर हात ठेवू शकतात. त्यापेक्षा आपण असं करायचं, भगवान महादेवांच्या डोक्यावर हात ठेवायचा, त्यांचा भस्म करायचा, म्हणजे मी अजरामर. याला म्हणतात उपकार्यावर अपकार. ज्ञानेश्वरीत त्याचं वर्णन आले, जेथील या कृपे लागिवरू तेथेची होय व्याभिचारू, मी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे. देवा माझ्या नातेवाईकांना मारायला तुला काही मी भस्मासूर वाटलो? उपकार्यावर अपकार कधी करायचा नाही. जो उपकार्यावर अपकार करतो त्याला राक्षसाची जात म्हणतात. त्याने ठरवलं जायचं आणि भगवान महादेवांच्या डोक्यावर हात ठेवायचा. त्या ठिकाणी तो गेला, कैलास लोकामध्ये गेला. तो भस्मासूर नावाचा राक्षस क्रोधायमान झालेला होता. आणि ज्या टायमाला भगवंतांनी भगवान महादेवाने त्या राक्षसाला पाहिलं, त्या टायमाला महादेवांच्या लक्षात आलं की अरे हा नक्कीच मला मारण्याकरता आलाय. भगवान महादेव भयभीत झाले, हा माझ्या डोक्यावर हात ठेवणारा माझा भस्म करणार. भगवान महादेव पुढे पळत सुटले. तो भस्मासूर नावाचा राक्षस भगवान महादेवांच्या पाठीमागे पळतोय. पळता पळता महादेव ब्रह्मलोकात ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला घडलेला प्रकार सांगितला. ब्रह्मदेवाने सांगितले, महादेवा वरदान तुम्हीच दिले, तुम्हाला वाचायचंय, मी तुम्हाला वाचू शकत नाही, पुढे जा.
भगवान महादेव भयभीत झाले, पळत पळत वैकुंठ लोकात गेले. भगवान विष्णूंच्या पाया पडले, सांगितलं विष्णूजी मला वाचवा, माझ्यावर संकट आलंय. त्या टायमाला भगवान विष्णूने सांगितलं घाबरू नका. आणि मग त्या टायमाला तो राक्षस जेव्हा पळत आला ना, त्यावेळी भगवान विष्णूने विचार केला आता या राक्षसाला थांबवायचंय, महादेवांना वाचवायचंय, आता मलाच काहीतरी करावं लागेल. काय केल्यावर हा राक्षस थांबेल? पूर्वीच्या काळचे राक्षस कितीही जरी संकट आलं, कितीही जरी क्रोध आला, स्त्रिया बघितला की ते थांबायचे. मग भगवंतानी ठरवलं आता मला याला थांबवायचंय, मला स्त्रीच व्हावं लागेल. माझ्या भगवान विष्णूंनी सुंदर असं मोहिनीचं रूप धारण केलं. ती विष्णू रूपी मोहिनी त्या भस्मासुराच्या रस्त्यामध्ये येऊन थांबली. आणि ज्या टायमाला भस्मासूर नावाचा राक्षस आला, त्याने सुंदर अशी मोहिनी बघितली. त्या टायमाला त्यानं भगवान महादेवांच्या पाठीमागे पळायचं सोडलं आणि त्या विष्णू रूपी मोहिनीच्याच पाठीमागे तो पळू लागला. पळत पळत ती मोहिनी स्वर्ग लोकातून खाली मृत्यू लोकामध्ये आली. एका घनदाट अरण्यामध्ये येऊन थांबली. तो भस्मासूर नावाचा राक्षसही पाठीमागे आला. आणि त्या टायमाला त्या मोहिनीने सांगितलं बघ तू इथपर्यंत माझ्या पाठीमागे आलास, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. मी तुझ्याशी लग्न करते पण एका अटीवर. म्हणे कुठली? विष्णुरूपी मोहिनीने सांगितलं लग्न झाल्यानंतर नवरी जसं नाचते ना तसं नवरदेवानी 2-4 वेळ नाचून दाखवायचं, माझ्यासारखं सेम. माझ्यासारखा नाचला तर लग्न करील, नाही तर अजिबात नाही. तो म्हटला अगं लग्न करते ना तुझ्यासारखं एकदा काय 100 वेळ नाचतो. विष्णुरूपी मोहिनी नाचते. अरे संपूर्ण जगाला जिने नृत्य करायला शिकवलंय तो जगाचा बाप नाचत होता, तो कसा नाचत असेल? आणि भगवंतांच्या नाचण्याने संपूर्ण पृथ्वी डोलू लागली. स्वर्गीचे सुरवर पाहू येती कौतुक, विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव, स्वर्गीहुनी देव करीता ती. सगळे देव त्या ठिकाणी स्वर्गातून बघत होते. आणि ज्या टायमाला भस्मासूर नावाचा राक्षस पूर्णपणे नाचण्यामध्ये बिधुंद झाला होता, नाचत होता, एक नृत्याचा प्रकार म्हणून त्या मोहिनीने नाचता नाचता आपला हात कमरेवर नेला, दुसरी स्टेप खांद्यापर्यंत नेला, तिसरी स्टेप आपल्या डोक्यावर नेला. आणि ज्या टायमाला मोहिनीने आपला हात स्वतःच्या डोक्यावर नेला त्या ठिकाणी भस्मासुराने देखील आपला हात स्वतःच्या डोक्यावर नेला. आणि त्या ठिकाणी भस्मासुराचं काय झालं? मग भस्मासुराला मारण्याकरता त्या देवीला युद्ध करावं लागलं का? एक स्त्रीचं रूप घेतलं म्हणून ही देवी माता या जगामध्ये आली. तिला अवताराला येण्याचं कारणच हे आहे का मोह महिषासुर मर्दना लागोनी राक्षसांचा नैनाट करणं आणि भक्ताला उद्धाराचा मार्ग दाखवणं हे देवाचं पहिलं कार्य आहे. म्हणून त्या देवाला आपण शरण गेलं पाहिजे. जीवन जगत असताना आपल्यापेक्षा वयानं मोठे असणाऱ्या माणसाचं ऐकत जा. काही काही लोक जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही. एका गावात एक सासूबाई सकाळी सकाळी देवपूजा करत होती. सासूबाईची देवपूजा वगैरे करून झाली. आता देवपूजा झाल्यानंतर देव्हाऱ्यामध्ये वाजवतात, तिला काय म्हणतात? तुम्ही वाजवता ना घंटी. त्यांचा देव्हारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देव्हाऱ्यात घंटा होता. सासूबाईची देवपूजा करून झाली. सासूबाई इकडे तिकडे घंटा शोधू लागली. सासूबाईला घंटाच काही मिळेना. सासूबाईने आवाज दिला, सुनबाई अगं देवाऱ्यातला घंटा कुठे बघितला का? थांबा म्हटली, आत्याबाई 1 मिनिटात घेऊन येते. ती सुनबाई पळत पळत आली, सासूच्या हातामध्ये घंटा दिला. सासूने घंटा हातामध्ये घेतला, बघतो तर काय घंटा अगदी थंडगार पडलेला. सासू म्हटली, सुनबाई अगं घंटा कुठे ठेवला होता? म्हटली, आत्याबाई आवाज सकाळपासून फ्रीज मध्ये होता. अगं घंट्याची जागा देव्हाऱ्यात की फ्रीज मध्ये? गप बसा म्हटली, आत्याबाई तुम्हाला काही कळत नाही. मी सकाळी सकाळी उठले, मला एक भाजी करायची होती. त्या भाजीची रेसिपी मी युट्यूबला बघत होते आणि त्या माणसानं असं सांगितलंय, आलं लसूणची पेस्ट करा आणि एक घंटा फ्रीज मध्ये. म्हणून आलं लसूणच्या बरोबर एक घंटा सुद्धा. आता घंटा म्हणजे तास की नाही, पण तिला माहितीच नाही घंट्याला तास म्हणतात, तासाला घंटा म्हणतात. दुसरी गोष्ट अशी, एका गावात एक सुनबाई आपल्या सासूला सारखी घरात घ्यायची बाहेर काढायची, घरात घ्यायची बाहेर काढायची. सकाळपासून दुपारपर्यंत तिचा तेवढाच उपक्रम चालू, बाकी काहीच नाही. एक आजूबाजूचा मनुष्य आला, त्यानं सांगितलं, काय हो बाई सकाळपासून तुम्ही तुमची गंमत बघतोय, तुम्ही तुमच्या सासूला घरात घेता बाहेर काढता, घरात घेता बाहेर काढता, नेमका तुमचं चाललंय तरी काय? कशाला त्या म्हातारीचे हाल करता? ती म्हटली, ग बसा तुम्हाला काही कळत नाही. तो म्हटला, का हाल करताना वरून उलट्या बोलता? ती म्हटली, कसं ना दादा, मी सकाळी सकाळी उठली की टीव्ही लावते, टीव्हीला रामदेव बाबांची योगासन लावते आणि त्या योगासन मध्ये रामदेव बाबांनी असं सांगितलंय, सासको अंदर ले लो सासको बाहर छोडो, सासको अंदर ले लो सासको बाहर छोडो.
आता रामदेव बाबा काय म्हणतात, सासूला हात घ्या आणि बाहेर काढा. ते म्हणतात बाबांनो श्वास घ्या श्वास सोडा. आपण त्याचा गैरअर्थ करतोय, त्याला रामदेव बाबा काय करतील. म्हणून जीवनामध्ये जर कळत नसेल तर कुणाला तरी विचारा, आपल्यापेक्षा ज्ञानी माणसाला विचारा. आणि असं कुणाला जर विचारलं, असं म्हणतात की या जगामध्ये काही काही लोक असं म्हणतात, माझ्यासारखा हुशार जगात नाही. पण कितीही हुशारी असू द्या, उलट म्हणा मला जे येतं ते खूप कमी येतं, पण माझ्यापेक्षा कितीतरी हुशार माणसं या जगामध्ये आहे, त्या दिवशी तो माणूस या जगामध्ये प्रगती करत असतो. हे वाक्य आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचे. म्हणून ज्या टायमाला ही देवी माता या जगामध्ये प्रगट होते ना, त्या टायमाला तुम्हाला मला प्रत्येकाला तिच्या नावाचं नामचिंतन करायचंय. अनादि अंबिका भगवती बोध परडी घेवनी हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो बुधो भक्तनाच ती. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, अंबे जगदंबे तू आमच्या गोंधळाला ये, अभंगाचं ध्रुवपद. गोंधळा येई वा जगदंबे, 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 गोंधळा येई वा जगदंबे. मुलमी तू अंबे, तू अंबे, तू अंबे, मुलमी तू अंबे, तू अंबे, तू अंबे, येई वा जगदंबे, गोंधळा येई वा जगदंबे, गोंधळा येई वा जगदंबे. गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ तू आंबे. एकनाथ महाराज म्हणतात, हे आंबे जगदंबे तू आमच्या गोंधळाला ये. कारण का तर आज या ठिकाणी हे नवरात्रीचे 10 दिवस आम्ही तुझ्या नावाचा या ठिकाणी काय घालणार आहोत, गोंधळ घालणार आहोत. म्हणून आंबे जगदंबे तू सुद्धा आमच्या गोंधळा करता ये. ये ग अंबाबाई तुझा आवाज घुमू लागला, अंबाबाई ग तुझा शंभर वाजला, अंबाबाई ग तुझा शंभर वाजला, अंबाबाई ग तुझा शंभर वाजला, अंबाबाई तुझा शंभर वाजला. ये गांबा गोंधळाला आवाज घुमू लागला, ये गांबा गोंधळाला आवाज घुमू लागला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा शंभर वाजला, अंबाबाई ग तुझा शंभर वाजला. मांडीला मंडपदारी केला थाट माट, मांडीला मंडपदारी केला थाट माट, ये ग आंबा गोंधळाला सोडून बाले घाट, काळो कंधाराची आंबा असली जरी रात, ज्योतीचा प्रकाश आई झाला लखलखाट, लागली असा आई तुझा लागला लळा, लागली असा आई तुझा लागला लळा, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा शंभर वाजला, हे अंबाबाई ग तुझा शंभर वाजला. काळोखान
कंदाराची आंबा असली जरी रात दिवटीचा प्रकाश आई झाला लखलखाट काळो कंदाराची आंबा असली जरी रात दिवटीचा प्रकाश आई झाला लखलखाट अगं आई तुझी लागला लळा अंबाबाई तुझा संबळ वाजला अंबाबाई तुझा संबळ वाजला अंबाबाई तुझा संबळ वाजला अंबाबाई आई राजा आपल्याला देखील तिच्या नावाचा गोंधळ घालायचा आहे. एकनाथ महाराज म्हणतात अंबे जगदंबे तू आमच्या गोंधळाला ये. गोंधळा येवो जगदंबे. नवरात्र उत्सवाला गणपती उत्सवाला कीर्तन संपलं की आपल्या गावात सप्ताह होतोय. पण काही काही ठिकाणी गेलो की बरीच लोक जवळ येतात म्हणतात ताई नवरात्रात आणि गणपतीत आम्ही 9-10 दिवस झोपतच नाही. मी म्हणते तुम्ही झोपून करता काय? काय म्हणतात याला? तुमच्याकडे खेळत नाही त्याच्यामुळे तुम्हाला माहित नाही. अशा जागण्याला किंमत नाही. तुम्हाला जागायचंय. प्रपंचातले झोपणे म्हणजे प्रपंचातले जागणे म्हणजे परमार्थातले झोपणे होय आणि परमार्थातले जागणे हेच खऱ्या अर्थाने जागणे होय. तुम्हाला जागायचंय. आता जागा रे भाई नो जागा. कुठपर्यंत जागा? काळनी जला तोवरी भागा. जोपर्यंत काळ झोपलेला आहे तोपर्यंत माणसाने जागून घ्या आणि एकदा का काळ उठला तुम्हाला मला प्रत्येकाला झोपावं लागणार आहे. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात गोंधळा येवो जगदंबे मूळ पीठ तू आंबे. हे आंबे जगदंबे तू आमच्या गोंधळाला ये. आम्हाला तुझ्या नावाचा गोंधळ घालायचा कारण त्या देवीच्या नावाचा गोंधळ अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी घातला. अभंगाचे दुसरे व्यास वसिष्ठ शुक गोंधळी व्यास वसिष्ठ शुक गोंधळी व्यास वसिष्ठ सुख गोंधळी व्यास वसिष्ठ सुख गोंधळी नाच ताती सोहंबेळी नाच ताती सोहंबेळी नाच ताती सोहंबेळी नाच ताती सोहंबेळी द्वैत भावद सारुणी बळी द्वैत भावद सारुणी बळी द्वैत भावि करुणी बळी द्वैत भावि करुणी बळी खेळती अंडा तुझा गोंधळी तुझा गोंधळी तुझा गोंधळी गोंधळा येई जगदंबे गोंधळा येई जगदंबे गोंधळा येई जगदंबे गोंधळा येई वा. व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी द्वैत भाव विसरुनी बळी खेळती आंबे तुझे गोंधळी. तुझ्या नावाचा गोंधळ व्यासांनी घातला. तुझ्या नावाचा गोंधळ घालण्याकरता व्यासांनी 18 पुराणाची रचना केली. दुसरा उल्लेख केलाय वसिष्ठ ऋषींचा. वसिष्ठ मुनी तर हे रघुकुलाचे गुरु होते. आणि तिसरा उल्लेख केलाय शुकाचार्यांचा. शुकाचार्यांनी परीक्षिती राजाला गंगेच्या किनाऱ्यावर 7 दिवस भागवत सांगितलं आणि त्याच्यामुळे ते देवाचे आवडते झाले. परी प्राणाहुनी परवते मज आवडती निरुते ते भक्ती पचरित्राते प्रशंसती. जे भक्त माझी प्रशंसा करतात माझं गुणगान करतात ते भक्त मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहेत. म्हणून व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी. ते त्या ठिकाणी तुझ्या गोंधळामध्ये नाचतात. तुझ्या नावाचा रोजच गोंधळ घालतात. कारण का तर एके ठिकाणी संतांनी वर्णन केलंय देवांचा देव असा जो महादेव आहे ना तो रोज महादेव पहाटे 4च्या सुमारास कैलास लोकातून पंढरपूरच्या महाद्वारामध्ये येतो. एकटा येत नाही. त्याच्याबरोबर अनेक रंभा असतात, अप्सरा असतात, गंधर्व असतात. सगळे मिळून येतात आणि पंढरपूरच्या महाद्वारामध्ये त्याच्या नावाचा गोंधळ घालतात. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी
हात त्रिशूळ मरु घेऊन आला त्रिशूळ मरु घेऊन आला गिरिजेचा कांत वळवंटापासोनी महाद्वारापर्यंत सुरवराजी मारी उभे जोडोनी हात वाळवंटापासोनी रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात आणि त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. देवांचा देव महादेव त्या पंढरपूरच्या महाद्वारामध्ये येतो. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत पटत नसेल तर पुढचंही प्रमाण सांगितलंय. चंद्रभागेच्या वाळवंटापासून ते पंढरपूरच्या महाद्वारापर्यंत सुरवरांची मादी उभे जोडोनी हात. 33 कोटी देव त्या देवाचं रोज त्या ठिकाणी दर्शन घेतात. मग ते घेतात, आपण सुद्धा ते घेतलं पाहिजे. आपल्याला जर एखाद्या संकटाचा नाश जर करायचा असेल तर आपल्याला देवी मातेचं चिंतन सुद्धा करावं लागतं. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुठे भगवती हे सिती कंद कुडुंबिनी भूरी कुडुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुठे विष्णु विलासिनी जिष्णुनुठे विष्णु विलासिनी जिष्णुनुठे. आपल्याला महिषासुर मर्दिनी स्तोत्र आहे तो. राक्षसांचा नायनाट जर करायचा असेल आणि संकटांना जर बाजूला करायचं असेल तर देवी मातेचं चिंतन हे तुम्हाला मला प्रत्येकाला मनापासून करायचंय. नाचता ती सोहमेळी द्वैत भाव विसरूनी बळी. तुकोबाराय म्हणतात आमच्या मनातला द्वैत भाव सुद्धा तू घालवलास. कारण का जीवन जगत असताना बरं का तुमच्या करता सांगेल जीवनामध्ये कधीतरी कुणाचं ऐकत जा. काही काही लोक कुणाचंच ऐकत नाही. एक दिवस एक बाई ब्राह्मणाकडे गेली आणि ब्राह्मणाला सांगितलं, ब्राह्मण दादा मला जरा सत्यनारायणाची पूजा करायची, काय काय लागेल यादी तयार करून द्या. ब्राह्मणानं तिला सगळी यादी तयार करून दिली. जाताना सांगितलं, बाई सत्यनारायणाची पूजा करण्याकरता लक्ष्मी नारायणाचा जुडा असावा लागतो. तिनं सांगितलं माझे पती तर परदेशात राहतात. मग ब्राह्मणाने सांगितलं, बाई तुम्हाला पूजा करता येणार नाही, दुसरी जोडी बसवा. ती म्हटली असं कसं, पूजा मलाच करायची. ती जरा पुढची हुशार होती. पुढची हुशार कळतं ना तुम्हाला, त्या पुढच्या हुशार कुणालाच बोलू देत नाही. ती म्हटली पुरुष लोक कसे एखाद्या पूजेला जर बसले आणि तिथे जर त्यांची बायको हजर नसेल तर खिशामध्ये बायको म्हणून काय घेऊन बसता हो? काय बाई चांगला अनुभव दिसतोय. काय घेऊन बसतात? सुपारी. मग पुरुष लोक जर सुपारी घेऊन बसतात तर आमच्या करता नवरा म्हणून काही ऑप्शन? ब्राह्मणानं सांगितलं, बाई अजून तर शास्त्रामध्ये तसं काहीच नाही. ती म्हटली असं कसं, पुरुषांकरता सुपारी आहे म्हणजे आमच्या करताही काहीतरी असेलच ना. त्या ब्राह्मणाला असा राग आला. रागाच्या भरामध्ये ब्राह्मण उठला. ब्राह्मण म्हटला, बाई पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात ना, तुम्ही एखादा चांगला मोठा बटाटाच घेऊन बसा. जीवनामध्ये कधीतरी कोणाचं ऐकत जा. भगवान परमात्म्यानं आपल्या भक्ताच्या उद्धारा करता आज ही काशाई माता, ही जगदंबा माता या जगामध्ये ज्या टायमाला प्रगट होते ना, ती या जगामध्ये आली कशा करता. आणि ती आली ती म्हणजे कोण आहे? तू विटेवरी सकै बाई हो करी कृपा, तू विटेवरी सकै बाई हो करी कृपा. शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवून बाणूला घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, त्याचा मारुती घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. शिवशंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार, दिल्या वचनाला जाग
जागला झाला भानुचा भरतार तिला वचनाला जागला झाला भानुचा भरतार विशाल ईश्वरा संभाळी लेकरा विशाल ईश्वरा संभाळी लेकरा ठेव गाव गाड्याला त्याचं मारुनी घोड्याला त्याचं मारुनी घोड्याला निघाला भानुच्या वाड्याला शिव अवतारी मार्कंड मल्हारी शिव अवतारी मार्कंड मल्हारी शिव अवतारी मार्कंड मल्हारी शिव अवतारी मार्कंड मल्हारी मनात ठेवून बाळूला त्याचं मारुनी घोड्याला निघाला भानुच्या वाड्याला त्याचं मारुनी घोड्याला निघाला भानुच्या वाड्याला त्याचं मारुनी घोड्याला येळकोट, येळकोट. एवढा गोंधळ बसणार आता आपल्याला त्यांच्या नावाचा जागरण गोंधळच करायचंय का 9 दिवस हे त्यांचेच आहेत म्हणून त्यांचंच चिंतन करायचे त्यांचंच भजन करायचे आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला कार्यक्रमाची वेळही या ठिकाणी संपत आलेली आहे कारण अजून एक गवळण गुणीजनांची गवळण माझी गवळण या ठिकाणी होणार आहे आणि सुंदर असं वातावरण या कार्यक्रमाचं इथे निर्माण झालेलं आहे ज्यांनी गोड अशी मृदुंगाची सेवा दिली ते महाराष्ट्रातील एक नामवंत मृदुंगाचार्य आमचे संकेत महाराज आरोटे खरंच महाराजांकरता फक्त जोरदार टाळ्या वाजवा जोरदार टाळ्या नुसतं म्हणून फायदा नाही हो बाजूचं संगीत आणि बाजूचा कोरसही त्याला तितकाच महत्वाचा आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी नाही का या ठिकाणी ज्यांनी गोड अशी हार्मोनियमची सेवा दिली त्या आमचे उत्तम महाराज गायकवाड नाही का उत्तमच गातात ते म्हणून आई वडिलांनी नावच त्यांचं उत्तम ठेवलंय गोड गायन करतात ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं ते महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन गायनाचार्य का मी मगाशीच म्हटली या गायनाचार्यांची भेट व्हायला सुद्धा भाग्य असं कधीतरी ते वर्षातून 2-4 वेळा कुठेतरी एखादा तुमच्यासारखा मोठा जर सप्ताह असेल तिथेच ते भेटतात नाही ते त्यांची भेट सुद्धा होत नाही ते गुणीजन गायनाचार्य महाराष्ट्रात ज्यांचं खूप मोठं नाव आहे ते आदरणीय रामरावजी महाराज ढोक यांचे गुणीजन गायक म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत ते आमचे रविदासजी महाराज पवार मालेगावला येसगावला नेहमी माझं तिकडे कीर्तन होतंय आगार खुर्दला तिथे आबा दरवर्षी गायन करण्याकरता असतात दरवर्षी तिथे आबांची भेट होती इथेही आबा असतात ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं गोड ज्यांचा आवाज आहे ते आमच्या आदरणीय हरिभक्त परायण रवी महाराज पवार स्वभावही फार गोड आहे आताच एक मे महिन्यात आम्ही कर्नाटकला कीर्तनाला गेलो होतो रवी महाराज होते ढाले गुरुजी होते आणि भरत महाराज पठाडे आम्ही सगळेजण गेलो असा सुंदर कार्यक्रम तिकडेही अशी गायक मंडळी ना असे वादक असतील तर काय कमी हो आणि आमचे आदरणीय हरिभक्त परायण रामेश्वर महाराज सुपेकर नाही का त्यांचाही आवाज फार गोड आहे मला वाटतं आपली पहिलीच भेट आहे पण युट्यूबला मी तुम्हाला नेहमी बघते नाही का पण गोड गायन तुम्ही करता आणि इच्छा होती का कधीतरी महाराज आपल्याला कुठेतरी गायनाकरता भेटले पाहिजे आज देवी मातेने ती इच्छा पूर्ण केली गोड आवाज आहे तुमच्या सगळ्या ही सगळी गुणीजन मंडळी हे स्टार आहेत त्यांच्याकरता फक्त एक जोरदार टाळ्या वाजवा पाठीमागे आज या ठिकाणी ज्या विद्यार्थिनी माझ्या बरोबर आल्या माझं सकाळी एक भिवंडीला कीर्तन होतं तिथे एक मुलीची वर्ष श्राद्ध असल्यामुळे त्यांनी सांगितलं ताई मुली घेऊन या अकोल्याला संस्था आहे त्या संस्थेतल्या या मुली या ठिकाणी आल्या आणि खूप नाचल्या नाही का तुम्हाला आवडलं असेल तर टाळ्या वाजवा नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी गोड ह्या सगळ्या मुली नाचल्या माझ्या सगळ्या विद्यार्थिनींचे आभार 1 नंबरला आहे पिंपळासची ज्योती आहे 2 नंबरला श्रावणी आव्हाड ती चापडगावची 3 वर्ष झाले ती संस्थेत आहे त्याच्यानंतर भिवंडीची आमची भूमी पाटील युवा कीर्तनकार चांगली कीर्तन करते प्रतीक्षा गायकर लहित लिंगदेवची ती चांगली कीर्तन करते माझी छोटी कन्या ध्येया पाटील बघितली असेल किती गोड नाचली ती शिकवत नाही तिची तीच मुलींबरोबर तयार झाली प्रणाली पाटील आरती इकडे शिवानी पल्लवी युविका या सगळ्या लहान लहान मुली यांच्यासारख्या 20-22 विद्यार्थिनी शिक्षण घेतात माझ्याकडे पण आम्ही या सगळ्या विद्यार्थिनी घेऊन भिवंडीला गेलो होतो आणि योगायोगाने अण्णा इथूनच जायचं म्हटलं मग कीर्तनच करून जायचं आणि गोंधळच घालून जायचा
म्हणून आज आनंद वाटला या सगळ्या विद्यार्थिनी इथे आल्या. देवी मातेचा जागर आहे नाही का, या देवी सारख्या या मुली इथे हजर झाल्या. आणि पाठीमागे जी टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, आमचे भावड महाराजही त्यांच्यात आहेत. ताई असतील, विनेकरी महाराज असतील, लहान लहान मुलं, बाजूला 2 चोपदार आहेत. सगळ्या टाळकऱ्यांचे, स्टेजवरील सगळ्या गुणीजनांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला, सिस्टीम आले दादा, गोड ऑपरेटिंग केलं, गोड नाही का. या सगळ्या कलाकारांना आवाज द्यायचा म्हणजे नाही का, तुमचीही मेहनत ही महत्वाची आहे, पण गोड सिस्टीम तुम्ही लावली दादा, तुमचेही मनपूर्वक आभार. आणि तुम्ही सगळ्या, माझ्या सगळ्या माता भगिनी, तुम्ही सगळे पुरुष वर्ग, गावातील लहान मुलं मुली, तरुण मंडळी, आपण सर्वजण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झालात. कार्यक्रमाची शोभा वाढवली. 11 वाजलेत, आपला कार्यक्रम टायमिंगला सुरू झाला, पण माझ्या माता भगिनी, समोर बसलेले पुरुष वर्ग, तुमच्या सगळ्यांकडे बघून म्हणजे आपलं कीर्तन सुरू झाल्यापासून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो आनंद, जो उत्साह होता, तो अजूनही तसाच आहे. म्हणजे तुमच्याकडे बघून असं वाटतं का अजून जरी 2 तास कीर्तन केलं, कुणालाही झोप लागणार? करायचं मग? आहे तयारी? नक्की पुढच्या वर्षी. आनंद वाटला आणि तुम्ही इतक्या आनंदामध्ये आहात. तुमचा आनंद बघून आमचाही आनंद गगनात मावेना. आणि आज या ठिकाणी मंडपाच्या पहिल्या टोकापासून ते शेवटच्या टोकापर्यंत आजूबाजूला ही सगळी मंडळी, नजर पुरत नाही एवढी गर्दी आपण सर्वांनी या कार्यक्रमाची केली. आणि युट्यूब वाले दादा, माझी माऊली येजडी, हा, हे ह्या युट्यूबवर ते कीर्तन आपल्याला आयुष्यभर युट्यूबवर दिसणार आहे. त्यांनी या कार्यक्रमाचं शूटिंग केलं, त्यांचे आभार. माझे पती श्री प्रकाश मांडवंग पाटील, त्यांची साथ आहे म्हणून इथपर्यंत आले. माझ्या मिस्टरांची साथ, तुमच्यासारख्या सगळ्या वारकऱ्यांच्या, श्रोतवर्गाचे आशीर्वाद, तुमच्या गावाचा आमच्यावर असणारं प्रेम. कारण तुमच्या गावात मला वाटतं वर्षश्राद्धाला असेल, 10व्याला असेल, सप्त्याला असेल, 7-8 वेळा मी येऊन गेले, पण तरी सुद्धा तुम्ही पुन्हा पुन्हा आठवण करता आणि या कार्यक्रमाला बोलवता. तुमच्या सगळ्यांचे आभार. आमचे खैरणार आप्पा, अण्णांचे या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानते. जाताना विनंती, जे चांगलं आहे ते घेऊन जा. एका गावात म्हटलं चांगलं आहे ते घेऊन जा, एक जण साऊंडच घेऊन गेला. एका बाईनं माझ्या समोर माझी चप्पल उचलली. म्हटलं का? ती म्हटली जरा चांगली वाटली. तुम्हीच म्हटल्या चांगले, मग तुमचीच जरा चांगली वाटली. पण विनंती आहे, दुसऱ्याची चप्पल कितीही चांगली वाटली, पण दुसऱ्याचं दलिंदर आपल्या घरी घेऊन जायचं, हे सगळं कशा करता सांगते. माझी बाहेर आहे म्हणून मला काळजी, बाकी काही नाही का. नाहीतर मग रोज एक कीर्तन, रोज एक चप्पल, महाराजांच्या चपलावर तर टावकीत ठेवून असतात. म्हणून दुसऱ्याचं दलिंदर आपल्या घरी घेऊन जायचं नाही. माझ्या पतींची साथ आहे. पुढेच बसलेत, बघू नका, बायका लगेच बघायला लागल्या, कुठेही ताईंचा नवरा आलेत, त्यांची साथ आहे म्हणून इथपर्यंत आले. आणि शेवटी जाताना माझी छोटी कन्या आपल्या समोर 1-2 मिनिटांमध्ये गवळण म्हणेल. 4.5 वर्षाचं तिचं वय आहे, पण आपल्या समोर ती गवळण म्हणेल आणि त्याच्यानंतर गुणीजनांची गवळण होईल, कार्यक्रमाची सांगता होईल. सत्कार आहे का? बरं बरं, घ्या करून. बरं बरं, चालेल. बरं, ज्ञानेश्वर माऊली का? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल.